नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी. एक पेंडी शेपू घेतले आहे मी. ह्याला तोडून घेतले. आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया. पाणी घेतले, पिळून प्लेट मध्ये काढूया. ह्याला बारीक कट करून घेऊया. चाकू घेऊया. झालं आहे शेपूची भाजी कट करून प्लेट मध्ये काढूया. 9 मी मिरच्या घेतल्या आहे हिरवे, चांगले धुवून. मिक्सरच्या भांड्यात टाकूया एकातून 2 करून. लसूण सोलून घेतले 10-12 पाकळी टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला मिक्सरला वाटून घेऊया. झाला आहे मिरची वाटून. गॅस पेटूया. कढई ठेवूया. कढई गरम होत आहे. आपण शेपूच्या भाजीला काय काय साहित्य लागते बघूया. एक पेंडी स्वच्छ धुवून मी कापून घेतले बारीक, आणि 9 मिरच्या मी हिरवे घेऊन लसण घेऊन मीठ टाकून ह्याच्यात वाटून घेतले. कापून पण टाकू शकता, वाटून पण टाकू शकता. मी वाटून टाकत आहे. आणि एक छोटा कांदा कापून घेतले आहे. एक टमाटा कट करून घेतले बारीक. अर्धी वाटी डाळ पाण्यात अर्धा तास भिजू घातली आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. हळद 1 चमच टाकूया. कढई गरम झालाय, तेल टाकूया. 1.5 चमच तेल टाकलं आहे. कांदा कट करून घेतलेला एक टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. कांदा चांगला फ्राय झाला आहे. आपण हे टमाटा कट करला टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित करून घेऊया. मुगाची डाळ पण टाकू शकता, मसुरीची डाळ पण टाकू शकता. मी मुगाची टाकत आहे. अर्धी वाटी घेतले, ह्याला अर्धा तास भिजवून घातले. आता फुगून याला कसं भरून झाली आहे वाटी. कांदा आणि टमाटा चांगला फ्राय झाला आहे. छोट्या चमचने 1 चमच हळदी पावडर टाकूया. त्याला पण असे परतून घेऊया. आता मिरच्यात मीठ टाकलं आहे म्हणून आता थोडंसं टाकते मी, पाव चमच. त्याला पण परतून घेऊया. मिरची वाटलेला आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. भिजत टाकलेली डाळ आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. आता शेपूची भाजी आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. गॅस स्लो करूया. 2 मिनिटं वाफेवर झाकून ठेवूया. त्याला पाणी टाकायची गरज नसते. आपली शेपूची भाजी डाळ टाकून केलेली झाली का बघूया. शेपूची भाजी शिजून झाली आहे. गॅस बंद करूया. भाजी तयार झाली आहे. या पद्धतीनं तुम्ही बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.